देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात जाज्वल्य देशभक्तीची मशाल कायम धगधगत ठेवणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची उपेक्षा आजही कायम आहे। भगूरला सावरकरांच्या स्मारकाकडे राज्य सरकार आणि भगूर नगरपालिकेचं दुर्लक्ष होत आहे, तर अभिनव भारत मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी नाशिकच्या महापौरांनी गेल्या बजेटमध्ये 50 लाखांची तरतूद केली होती। मात्र वर्षभरात एक वीटही इकडची तिकडे हल्ली नाही। स्वातंत्र्य संग्रामाचा साक्षीदार असलेल्या या वाड्यानं आता वयाची 100 ओलांडली आहे। या वाड्यातला प्रत्येक कोपरा स्वातंत्र्य देवतेच्या स्तवनानं भारावलाय। जुलमी ब्रिटिशांच्या विरोधात लढा देण्यासाठी सावरकरांनी मित्रमेळाची स्थापना केलेली ही वास्तू अभिनव भारत मंदिर म्हणून ओळखली जाते। सावरकरांच्या विचारांचा प्रचार प्रसार होण्यासाठी अभिनव भारत मंदिरात वाचनालय सुरू करण्यात आलं। यात सावरकरांची हस्तलिखित, त्यांना भेट मिळालेली पुस्तकं, क्रांतिकारकांची दुर्मिळ चित्र इथं ठेवण्यात आली। मात्र सुरुवातीच्या उत्साहानंतर नाशिककरांनीही पाठ फिरवली आणि महापालिकेलाही त्याकडे दुर्लक्ष करणं सोयीचं पडलं। आजवरच्या महापालिकेच्या इतिहासात नाशिकचे महापौर यतीन वाघ यांनी पहिल्यांदाच या वास्तूच्या जीर्णोद्धारासाठी 50 लाखांची तरतूद अंदाजपत्रकात केली होती। मात्र वर्षभरात एक वीटही इकडची तिकडे झाली नाही। त्यामुळे शिवसेनेला आयता मुद्दा हाती सापडलाय, तर महापौर मात्र आराखडा तयार करण्याचं काम सुरू असल्याचं सांगतात। सरकारने त्या स्मारकाकडे दुर्लक्ष करत सावरकरांचे विचार जगापर्यंत पोहोचावे किंवा इतर लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी कुठलेही प्रयत्न केले जात नाही। त्या स्मारकाकडे एकदम दुर्लक्ष केले जातं। आजही ते स्मारक एकदम म्हणजे मोडकळी अवस्थेत आलेलं स्मारक आहे ते, आणि ते शासनाच्या ताब्यात असलेल्या नगरपालिका त्या ठिकाणी काही करूही शकत नाही, अशी परिस्थिती आहे। वर्षामध्ये करावयाच्या कामांची तरतूद करणं आवश्यक असल्यामुळे त्या अंदाजपत्रकामध्ये तरतूद केली जाते आणि त्या अनुषंगाने त्या कामाचे बाकी ज्या प्रशासकीय बाबी आहेत त्या पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होते। त्यामुळे अंदाजपत्रकात जर तरतूद नसली तर त्यांना ते कामकाज करायला सुद्धा अडचण येते। त्यामुळे ते अंदाजपत्रकामध्ये तरतूद करणं अत्यावश्यक असते। शिवसेना महापौरांच्या घोषणेवर टीका करत असली तरी सावरकरांचं जन्मस्थान असलेल्या आणि शिवसेनेचं वर्चस्व असणाऱ्या भगूरमधल्या सावरकरांच्या स्मारकाची अवस्थाही याहून वेगळी नाही। पदस्पर्शाने पुनीत झालेल्या क्रांतिभूमीचं उत्कृष्ट असं स्मारक व्हावं याकरता मागच्या वर्षी नाशिक महानगरपालिकेने अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेऊन या स्मारकासाठी 50 लाख रुपयाची तरतूद केली। त्या दृष्टीने नाशिक महानगरपालिकेचा सकारात्मक प्रतिसाद बघून सर्वच लोकांना आनंद वाटला। ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावानं नाशिकची ओळख केवळ देशाच्या नाही तर जगाच्या नकाशावर झाली, त्यात सावरकरांच्या पदरी राजकारणामुळे मृत्यूनंतरही उपेक्षाच येते। स्वातंत्र्य संग्रामातील अनेक आठवणी आणि इतिहास या वास्तूमध्ये दडून आहे। हा वारसा भावी पिढीकडे सुपूर्द करण्यासाठी या वास्तूचं जतन करणं हे स्थानिक यंत्रणांचं आद्य कर्तव्य आहे। सावरकरांच्या विचारांची खोली आणि व्यक्तिमत्वाच्या श्रेष्ठत्वाची बरोबरी याआधीही कोणी करू शकलं नाही आणि यापुढेही कोणी करणार नाही। मात्र केवळ स्वार्थाच्या राजकारणासाठी सावरकरांचं नाव छोटं करू नये एवढीच अपेक्षा नाशिककर व्यक्त करतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट लोकेश माळीसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।